आवडले का? तुकाराम मुंढे तुम्हाला सगळ्यांना आवडले ना? आता ते जे काय करतायत त्याच्यावर तुमच्या पोटात विष जाऊ नये म्हणून त्यांनी खूप काही काम केलं। या कारखान्यात खूप विष गेले आणि तुमच्याही पोटात खूप विष गेले, ते काढायचे। पण मग लागेल कोण? तुकाराम मुंढे मानसिकता लागेल। मी तुम्हाला बोला म्हटलं पण नाही ठेवता येते अजून, त्या दुखऱ्या नशेवर बोट ठेवता येत नाहीये। बघा तुमच्या देखतच तुम्हाला सगळे पत्र दिले त्यांनी, कोणी कोणी काय काय केलं तुम्ही तर म्हटले ना, आम्हाला पत्र देऊन टाकलं त्यांनी, आम्ही कोर्टात नाही जिंकलो, सगळं झालं। कागद दिल्याने तुम्ही शांत होता, ही मोडस ऑपरेंडी असते। तुमचाच कारखाना असा बंद पडलाय का? असे किती कारखाने बंद पडले महाराष्ट्रामध्ये आणि कसे गिळले सगळ्यांनी? ते गिळणारे जे आहेत त्याला क्रोनी कॅपिटॅलिझम म्हणतात। साठे लोटे आपल्याकडे सोयरीकारच्या वेळेला म्हणतात आपण साठे लोट करून घेतलं, साठे लोटे भांडवलशाही, त्याचं हे सुंदर उदाहरण। हे तुमचंच नाही, इथून 30 किलोमीटरवर, इथून 60 किलोमीटरवर, इथून 300 किलोमीटरवरून, इथं 500 किलोमीटरवर असे सगळे सहकारी साखर कारखाने गिळंकृत केले गेलेले आहेत। आणि कोणी घेतले? गडाकांनी घेतले का? भावेनी घेतले? कोणी घेतले? पुढाऱ्यांनी घेतले। डोळ्याला दिसतं, एकदम बटबटीत सत्य आहे ते। पण त्याच्यावर बोललं, हे दोघं अटकले होते मध्ये, लगेच काय सांगितलं पोलीस। मग माझ्या मनात प्रश्न आला, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले असावेत, पण नाही झाले। कारण त्यावेळेस थांबून घेतला असेल ना आपण थोडंसं, ठीक आहे आम्ही नाही जात मध्ये असं सांगितलं, त्याच्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही। इथे ना तुम्ही म्हणाले ना आरपारची लढाई, आरपारची लढाई ज्या वेळेला होईल ना त्यावेळेस तुमच्या सगळ्यांवर खोटे गुन्हे या वयात दाखल होतील आणि तुम्ही सगळे आम्हाला कुठं भेटाल? आमच्या जेल रोडला। आणि ते आम्ही 5-5 तास बाहेर उभं राहू आणि तेव्हा तुम्हाला जाळीतनं आम्हाला भेटता येईल, अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल। तुम्हाला सगळं कळतं कसं षडयंत्र रचलं गेलं, कसं पचवलं जातं। 1.5 लाख रुपये पगार का दिला हो? कारण त्या सगळ्या तुम्हाला आता मी चहा पिता पिता म्हणालो ना, पाणी कोणी दिले? पाणी आपणच दिले ना उघडायला, काही पाणी लपून ठेवले होते। हा, गाडीत भरून पण दिलं, काही आडवे पण पडले। तर ही सगळी मॅच फिक्सिंग असते। मॅच फिक्सिंग समजतं ना? ठरलेला सामना होता आणि हा सामना तुमच्या जिथं खेळला जात नाही, अख्ख्या राज्यभरात खेळला गेला आहे। प्रत्येक कारखान्याचे हेच हाल झालेले आहेत। प्रत्येक कारखान्याने कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये उच्चांक प्रस्थापित केलेला होता, हा त्यांचा इतिहास होता। तो संपन्न इतिहासावर सगळ्यांनी छात्या बडवून घेतल्या, त्याच्याने काय होत नाही। बघा किती मोठी धोकेबाजी आहे, कोटीच्या कोटी उड्डाणं झाले, डोळ्यासमोर सगळं तुमच्या डोळ्यावर आहे ना माती टाकून सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत। तर जोपर्यंत तुमच्यातला तुकाराम मुंढे ती वृत्ती जागी होत नाही तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर निघणार नाही। मी काय करू शकतो? मी पण तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे आणि जेव्हापासून सार्वजनिक क्षेत्रात आलो म्हणजे खऱ्या अर्थानं आता झोकून द्यायचं व खूप झालं, किराणाच्या पिशव्या भरल्या आणि खूप खाली गेल्या, आता बस। तो दिवस होता 20 जून 2020, ज्या दिवशी मी कपडे काढले, त्या दिवसापासून मी 1 रुपया पण कमाई केलेली नाही। रस्त्यावरच फिरतोय आणि मागे पण त्या बिल्डिंगच्या खाली तुम्हाला भेटायला आलो होतो मी, त्याही वेळेला मी असंच भाषण केलेलं होतं। कारण आहे ना सगळ्या बाजूने तुम्ही ना दलदलीत सापडलेले लोक आहात। मग कशा कशाची दलदल आहे? नात्या गोत्याची दलदल आहे, आमदार खासदार मंत्र्यांचा दबाव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हालचाल करता येत नाही। बघा दलदलीत सापडलेला जिराफ किती उंच असतो, पण तो जर दलदलीत सापडला तर तो एक पाय काढला का लगेच दुसरा आतमध्ये जातो, दुसरा काढला का पहिला जातो, अशी अवस्था होती। अशी तुमची अवस्था आहे। याच्यात मी काय करू शकतो? तर मी माझे प्राण पणाला लावू शकतो। मी कॅन्टीनकडे जाता जाता तुम्हाला सगळ्यांना म्हणालो की आम्ही नाशिकला असताना आमचा जीव तिळतिळ तुटत होता, पण आम्ही जागची हालत नव्हतो, कोरडी सहानुभूती आम्ही तुम्हाला दाखवत होतो। अरे लय भारी कारखाना आहे बरं का, लय मोठे मोठे उच्चांक केलेला कारखाना आहे बरं का, वाचवला पाहिजे बरं का।
नुसत्या आमच्या तिथल्या कॉलनीतल्या पुलावर बसून आम्ही पोरं गप्पा मारायचो. पण आम्ही केलं काय? काहीच नाही. का करायचं नाही? आपलं कोणी कामालाच नाही तिथं, आपल्यापासून तर काय 50 किलोमीटर काय जायचं तिकडं. पण मी ती जबाबदारी स्वीकारतो. या कारखान्याचा खून होत असताना आम्हाला ते समजत होतं, पण आम्ही काही करत नव्हतो. कारण निफाड जर श्रीमंत असेल तर नाशिक जिल्हा श्रीमंत, नाशिक जिल्हा श्रीमंत तर महाराष्ट्र श्रीमंत, आणि महाराष्ट्र श्रीमंत तर भारत श्रीमंत. हे आमच्या डोक्यात फिट आहे. आजही आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे ना, तर कुठलाही व्यावसायिक किंवा पारंपरिक राजकीय दृष्टिकोन तुमच्यामध्ये आलेलो नाही. मुलांचे लग्न होत नाही हा भरभरता प्रश्न मला वाटतं कोणीतरी सांगितला. हा खूप भयानक येतो प्रश्न. कारण त्या पोराचं टाळकं फिरलं नाही तर 2-4 जण गिळून गेल बरं का, अशी त्याची अवस्था आहे. 100 पोरांपैकी एक तरी मानसिक रुग्ण होणार किंवा झालाय असे, त्याच्या नादाला कोणी लागत नाही. तो एक तर मग दुसरा प्रकार काय, दारू पितोय. इतकी दारू पितोय की आई बाप त्याला काही बोलत नाही, उलट त्याला अजून 100-200 देऊन त्याला शांत करता येतं का, हा प्रयत्न चालू आहे. तर मी माझा जीव, माझं इथं पोट भरलेलं नसताना सुद्धा ही देशाची जबाबदारी म्हणून, देशातला सजग नागरिक असं म्हणून मी टिर्या बडवत फिरतो ना, मी लय जागरूक आहे, त्या नात्याने मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. कारण आता सध्या आपल्याकडे 2-3 उपोषण जरा यशस्वी झालेले, हे 3रं यशस्वी होतं का पाहू. पण उपोषण मला कसं पाहिजे, आरपार पारदर्शक पाहिजे. तुम्ही जोपर्यंत तुमचा जीव टांगणीला लावत नाही ना, तोपर्यंत मला कोणी पुत्र विचारायला येत नाही बरं का. तुम्ही मांडवाच्या मागे जर काही मांडवली करत असाल तर तुमच्या उपोषणाला काही अर्थ नाही. खऱ्या अर्थानं ते झालं पाहिजे. तर मी माझा जीव टांगणीला लावायला तयार आहे. फक्त कुणीही फुटायचं नाही, ही जबाबदारी. आता तुम्हीच पाहिलं, ज्यांना 20,000 पगार होता त्यांना 1.5 लाख दिला, तर ते एका मिनिटात या पारड्यातून त्या पारड्यात निघून गेलेल्या हा ताजा इतिहास आहे. किती 2016 साली घडलं नाही, 2016-17ला घडले, म्हणजे 10 वर्ष होत आली. तुमचेच होते ते, सख्खे होते तुमचे, सोबत काम केलेले, 20-20 वर्ष डबे संघ घेऊन गेलेले. हा, तर हा सगळा प्रकार घडलेला आहे. तर तसं जर पुन्हा झालं, आता महाराजांना सुद्धा घरभेद्यांनीच त्रास दिला. सगळीकडे हाच प्रॉब्लेम, घरभेदीच त्रास देतात. आपण ज्या वेळेला या कार्यक्रमाला सुरुवात करू, तर मी अंतिम गोष्ट सांगून टाकली तुम्हाला की मी काय करू शकतो, तर मी तुमच्यासाठी मरू शकतो, एवढंच करता येणार आहे. आणि या बाजूला त्याचा अभ्यास करत राहावं लागणार आहे. इथे गणित आहे, हे किती तोट्यात आहे, किती घाट्यात आहे, सगळं तपासून काढावं लागणार आहे ते. आणि त्याच्यावर काम करत असताना तुम्हाला प्रचंड विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण तुम्ही वारंवार तुमच्या पाठीत आहे ना सुरेख खुपसले लोकांनी, त्यामुळे सख्या मोठ्या भावावर पण विश्वास ठेवायचा आता कार्यक्रम होत नाही आपल्याकडून. बायकोवर विश्वास ठेवणं शक्य होत नाही, इतकं अवघड होऊन बसलंय. लेकरावर विश्वास ठेवणं होत नाही, एवढं अवघड होऊन बसलाय हा प्रश्न. आम्ही तर उपरेची बाहेरूनच आलेलो आहे, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवताना तुम्हाला खूप छातीवर दगड ठेवून विश्वास ठेवावा लागणार आहे. आम्हाला घडोघडी तुम्हाला तपासावं लागणार आहे. तपासताना आमचं मन तुटणार नाही असं तपासावं लागणार आहे. म्हणजे जसं आपण सोयरीक जमल्यावर पोराची माहिती काढतो, पोरीची माहिती काढतो, पण काही समजू देत नाही, तसं तुम्हाला काम करावं लागणार आहे. खूप सजग व्हावं लागणार आहे, खूप जागरूक व्हावं लागणार आहे, खूप चिकित्सक व्हावं लागणार आहे. तुम्हाला अभ्यासात्मक दृष्टिकोनातून हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. कारण गुंता करणाऱ्याने इतका भयानक गुंता केलेला आहे की त्यांना गॅरंटी हा गुंता कोणी सोडू शकणार नाही. हे अशक्य प्राय गोष्ट आहे, अशी करून ठेवलेली आहे. लोक आपटतील देतील सोडून, आपटतील देतील सोडून. आता हे शेवटी आपटायला आलेली काय करतील काय माहिती, अशी परिस्थिती आहे. तर मी माझ्या सहकार्यांचं पण नाव नाही घेतलं बरं का, कारण माझा जीव घ्यायचा अधिकार मला फक्त एकट्यालाच. तर तो मी आता ती तयारी तुम्हाला सांगितली. माझ्या बरोबर कोणी बसा असा माझे बिलकुल आग्रह नाही, पण बसायचं असेल तर त्यांनी मरण्याचीच तयारी करून बसावं, तरच आमच्या बाजूला बसावं, अन्यथा बसून त्यांनी व्यवस्था पाहावी, बाकीची अभ्यास करावा, त्यांनी चिकित्सा करावी, त्यांनी वाटून घ्यावं त्याच्या आवडीचं काम त्यांनी. पण तो फालतूपणा करू नये. उपोषणाला बसण्याचा
कार्यक्रम त्यांनी करू नये, ज्याला करता येत नाही त्यांनी करायचं नाही. आता मला उपोषण करण्याची सवय आहे का? अजिबात नाही. पण आता मला काही टिकायचं नाहीये ना, मला मरायचंय. त्यामुळे मला त्याच्या अभ्यासाची काही गरज नाही. मला जागवायचं काम ते तुमचं आहे, माझं नाही. मी मरायला निघालेलोय. त्याचा फायदा होऊन मला तुम्हाला पैसे मिळावे असं वाटतं का? मला अजिबात वाटत नाही. तसं स्पष्ट सांगतो का, माझ्या मनात तुम्हाला ते 83 कोटी मिळावे असं अजिबात वाटत नाही. आता तुम्हाला राग येईल, मग मला काय वाटतं, मला हे धुराडं निघलं पाहिजे आणि पूर्वीचे जे काही उच्चांक आहे ना ते प्रस्थापित करता येतील का, हे माझ्या डोसक्यात आहे. त्यामुळे माझा अजेंडा वेगळा आहे. मी तुमच्या पोरांचं आणि त्यांच्या पोरांचं पाहतोय की त्यांना तरी इथं व्यवस्थित रोजी रोटी मिळेल, त्यांचं लग्न होऊ शकेल. या नोकरीच्या भरोशावर पुरीचा बाप त्याला पोरगी देईल का? म्हणून धुराडे चालू झाले पाहिजे, हे डोक्यात आहे माझ्या. तुमच्या 83 कोटीचं मला काही पडलेलं नाहीये. पण एवढं मोठं टार्गेट ठेवल्यावर आपाप 83 कोटी निघून येणार आहे. कारण धुराडं काढायचं म्हणल्यावर तुमचा पहिला हिशोब केल्याशिवाय, तुमचा हिशोब झाल्याशिवाय दूर निघणार नाही. त्यामुळे माझं टार्गेट धुराड काढणे आणि त्याच्यात तुमची सहमती मी गेल्यानंतर त्यांना द्या, हा माझा निर्णय मी तुम्हाला दिला. आमचे संजय मामा काय करतायत ते तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. मी आता वायुवेगाने घरी जातो. वडिलांना वाचवतो. पहिले 91 वर्ष वय आहे. मोठा भाऊ आहे घरामध्ये, पण तोही रिटायर झालाय. त्याचं 61 चालू आहे. त्यामुळे त्यांनी अर्धा हात मारली मला, पटकन घरी ये. त्यामुळे मी घरी जातो आणि मी तुमच्या सोबत आहे. तुमच्यासाठी मरायला तयार आहे, अभ्यास करायला तयार आहे, चिकित्सा करायला तयार आहे, वाईटपणा घ्यायला तयार आहे, भूमिका घ्यायला तयार आहे. अशी तुम्ही मरावंच असं माझं काही म्हणणं नाही, पण वाईटपणा घ्या, भूमिका घ्या, ही गरज आहे त्याची. तुकाराम मुंडेंना बघा, आता कोणची गाडी माहिती का तुम्हाला? ती अमेज आहे, होंडा अमेज. होंडा अमेज छोटी सिडान गाडी दिलेली त्यांना. आता सध्या IAS अधिकाऱ्यांना कोणत्या गाड्या मिळत आहे? सगळ्या इनोवा क्रिस्टा. बघा काल मुंबई महानगरपालिकेत पण त्याच गाडीसाठी खूप आग्रह केला सगळ्यांनी. म्हणजे पाठ चुकती आली त्यांना. ती स्कॉर्पिओ 19 लाखाची, ती पण ते म्हणते पाठ चुकती. 19 लाखाच्या स्कॉर्पिओ पाठ चुकती. आता इनोवा क्रिस्टा आहे सगळ्या IAS अधिकाऱ्यांना. पण आपल्या तुकाराम मुंडेंना कोणती गाडी आहे? होंडा अमेज. तिची आता कॉस्ट असेल साधारण 12-13 लाख किंवा डोक्यावरून आणि 14 लाख. तीच गाडी त्यांना. आणि आता ती जर सेकंड मध्ये, आता ती सेकंड आहे म्हणजे ती वापरली काहीतरी 7-8-10 वर्ष वापरलेली. तिला आता आपल्या या चांदोरीच्या त्या सेकंड वाहन बाजारात जर आणली, ही 3-3.5 लाख रुपयाची गाडी ती दिलेली तुकाराम मुंडेंना. एवढा वाईटपणा घातलाय त्या माणसाने की त्याला गाडी सुद्धा मागायचं काही ठेवलेलं नाही. ते काय म्हणतात, आहे ना तुमच्याकडे होंडा अमेज, आहे ना त्याचा लाल दिवा बघायला. सत्याची कास धरून चालायचं म्हटलं तर माणूस होतो उंची न कशाच्या बाबतीत, त्याच्या सत्याच्या त्यागाबद्दल, तपश्चर्येबद्दल, समर्पणाबद्दल त्याला ते सगळं मिळत असतं. आपण त्याग करू, तपश्चर्या करू, समर्पण करू, प्रामाणिकपणे करू. धन्यवाद.